इथे मी भगर भाजून घेते. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी शेंगदाण्याची आमटी पण रेडी झाली. हे भगर ठेवली शिजायला. रात्री मी साबुदाणा भिजत घातला होता, परंतु तो साबुदाणा व्यवस्थित असा मोकळा झाला नाही, एकदम चिकट झाला. त्यातलं पाणी व्यवस्थित असं मुरलंच नव्हतं. आणि तुम्ही बघू शकता इथे खिचडी एकदम चिकट झाली आहे. चवीला चांगली झाली होती, परंतु मोकळी झाली नव्हती. त्यामुळे माझा सगळा मूड गेला होता, कारण आम्हाला सगळ्यांना जरा थोडीशी मोकळी खिचडी आवडते. इथे माझा वरीचा तांदूळ पण रेडी झालेला आहे. त्याचबरोबर बटाट्याची भाजी पण रेडी आहे. सगळा स्वयंपाक माझा रेडी झालेला. नमस्कार मंडळी, मी माया गुरिया ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज महाशिवरात्र आहे, तर तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर आता दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि आम्ही सगळेजण आता निघालो आहे महादेवाच्या मंदिरात दर्शन घ्यायला. तर चला आता आम्ही महेश जरा थोडंसं चालतंय, गाडी खाली लावली आहे. उंचावर आहे जरा हे मंदिर. किती अजून? एक वाजला, 1:12 1:05 झालेले आहेत. रांगेत उभे आहोत. बघू आता किती वेळात होते दर्शन. खूप मोठी रांग आहे. झरझर जाते, असं काय आरामात नाही जाते, फटाफट रांगेत उभे होतो आणि महेश गुरु तिकडे गेले बर्फाचा गोळा खायला. जेली आहे गाडीला चप्पल आपण पहिला सब्जेक्ट जेव्हा चालू होता तर फक्त 10 मिनिट्सचा डिफरन्स आहे. मग ते बघता शाळा 7:10 आधी लेक्चर चालू व्हायचा, हां बसायला नॅशनल अँथम तुम्ही टायमिंग केवढा डिफरन्स आहे पहिल्या लेक्चर आणि असेंब्लीमध्ये, त्याच्यावरती डिपेंड त्यांचं काय तिथं असे पण येतात असे पण चलिए ओम नमः शिवाय बोलते रहो, आगे बढ़ते चलो 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 चलो. ओम नमः शिवाय बोलते रहो, आगे बढ़ते रहो, चलो 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 आगे बढ़ते रहो, आगे बढ़ते रहो, आगे बढ़ते रहो. ओम नमः शिवाय बोलते रहो, आगे बढ़ते चलो चलिए चलिए आगे
चलिए जल्दी आगे आम्ही बसले आता सगळे निवांत. मस्त दर्शन झालंय. आता घरी निघालोय. गाडी खाली लावली आहे. आपण पुढे आलोय. आम्ही गार्डन आहे माहिती तुम्हाला, आत्याच्याकडे जायचं गार्डन लेफ्ट साईडलाच आहे दुर्गा. आम्ही पुढे आलो म्हणते पप्पा म्हणतात गाडी दिसत नाही वेदांची. तुम्हाला कसं दिसतं? हा मग किती वेळ लागला म्हटलं तुम्हाला. चला आवरा. आहो आवरा आता. फराळाचं देवाला नैवेद्य दाखवते. हा बदला कपडे बदला पटकन. मी देवाला नैवेद्य दाखवते. महादेवांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही सगळेजण घरी आलो आणि घड्यामध्ये इथे जवळजवळ 2 वाजले होते आणि सगळ्यांनाच भूक लागली होती. आज महाशिवरात्र असल्यामुळे सगळ्यांनीच उपवास केला होता. त्यामुळे जातानाच मी सगळं फराळाचं बनवून ठेवलं होतं. मला माहिती होतं की दर्शनाला गेल्यानंतर लेट होणार आहे, कारण आज सगळ्याच मंदिरामध्ये गर्दी असणार. त्यामुळे आम्ही सगळेजण घरी आलो एकत्रच आणि त्यानंतर आता फराळाचा आस्वाद घेतो आहे. आणि प्रत्येक रविवारी आम्ही सगळेजण एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतो, कारण हा एकच रविवार असतो जेव्हा आम्ही सगळेजण एकत्र असतो. महेश यांना सुट्टी असते आणि त्यामुळे आम्ही असं ठरवलं की प्रत्येक रविवारी आपण सगळ्यांनी काही झालं तरी एकत्र बसून जेवायचं सकाळी आणि संध्याकाळी. आणि एकमेकांशी जरा थोड्याफार गप्पा मारल्या की एकमेकांचे विचार समजतात आणि मुलांचं काय चाललं आहे हे सुद्धा आम्हाला सगळं समजतं. त्यामुळे दर रविवारी आम्ही सगळेजण एकत्र बसतो, मुलांशी व्यवस्थित गप्पा मारतो, त्यांची मतं जाणून घेतो. तर आमचं हे नेहमीचंच ठरलेलं आहे. चावी घ्या ठेवा. आत्ताच आम्ही यांच्या आत्याला भेटून आलो आणि आता जरा बिल्डिंगला राऊंड मारतोय. चल राऊंड मारूया. मंडळी आता मी घरी आले, कपडे वगैरे चेंज करणार आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.